2 षटकानंतर बॉल जर हरवला तर तुम्हाला जुने चेंडू दिले जाणार आहेत. सेमीफायनलचे ड्रॉस या ठिकाणी केले जात आहेत. सर्व ग्रामस्थांचे आपण पाहतो श्री आगमन झालेले आहे. उपस्थित सर्व ग्रामस्थांचं मी देखील स्वराज्य क्रिकेट क्लबच्या वतीने स्वागत करतो. बॉल तयार, निलेश ढगे उड विकेट. खूप मोठा पाचा बॉल होता. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला डीप कव्हर्स मध्ये चेंडू पण पाहतो इथे खेळून काढला. तोपर्यंत घेतला ते एक सिंगल. 8 षटकांची मॅच आणि या 8 षटकांमध्ये बघायचं एका बाजूला राजेश निकम तर दुसऱ्या बाजूला असणार आहे रवी घुले. क्रिकेट बॉडीच्या माध्यमातून आपण आज 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने या क्रिकेटच्या स्पर्धेला कव्हर करत आहोत. आमचे ऑफलाईन स्कोरर निखिल तांबे, त्याचबरोबर आमचे ऑनलाईन स्कोरर अथर्व गाडे. पायावरती टाकले चेंडू होता. पॅडल सुक करायचा प्रयत्न येते. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये बघायचं संघाची धावसंख्या. त्यांचा आवाज आपण खऱ्या अर्थानं 6 दिवस ऐकतोय. याच माबळचा गोड आवाज आणि उर्सेगावचे सुपुत्र आदेश ठाकूर, अमिजी भुजबळ, क्रिकेट ब्रॉडिंगचे मास्टरमाइंड मिनी लॅपटॉप या स्पर्धेच्या असणारे पंच गुरु जाधव सर, अंकुशराणा दाभाडे, अनिल माळी सर. ओहो, यावेळेस कट केला पुन्हा एकदा बॉलला. डीप कव्हर मध्ये प्रोटेक्शन आहे. तिथे सिंगल तर आलेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाही. टपाचा बॉल ऑन साइड टर्न केलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सय्यद निलेश ढगे, समोर मात्र पुढे रवी घुले. पुन्हा थोडासा दूरवरती चेंडू हाताळलाय. हा चेंडू मैदानाच्या मध्ये बघायचे. तिसऱ्या पंचाकडे रेफर केले व्हाईट बॉल साठी. तिसऱ्या पंचाकडे निर्णय पाठवलेला आहे. It's a white ball. हाई चेंडू सोडलाय. व्हाईट बॉल आहे. वरती डाव फलक आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असणारे वेगवेगळे पुढे स्ट्रायकिंग एंडला लो फुल टॉस पिक केला. यावेळेस डीप कॉर्नरला स्वराज्य चषकच्या अंतिम दिवसाला सलामी ठोकत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. या स्पर्धेच्या आपण पाहतो शुभागमन झालेला आहे. त्याचबरोबर सरपंच आदरणीय अमित भाऊ गोटकुले यांच्या क्षणी आगमन होत आहे. दादांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे.
त्यांच्यासमोर असणारे त्यांचे सहकारी त्यांचंही मनपूर्वक स्वागत. तर आपण सेमीफायनलचे ड्रॉ करतोय या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही बघताय. आणि यातील विजेता असेल त्याचा दुसरा सेमीफायनलचा सामना होईल. पहिलाच आलेला आहे यातील विजेता विरुद्ध श्रीराम 11 लोणावळा ही सेकंड सेमीफायनल. आणि पहिली सेमीफायनल असणार आहे स्वराज्य क्रिकेट बुरसे आणि त्यांच्या विरोधामध्ये पहिलवान श्यामभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी. सेमीफायनलची पहिली लढत स्वराज्य क्रिकेट बुरसे विरुद्ध पहिलवान श्यामभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी या दोन संघांमध्ये यानंतरची सेमीफायनलची पहिली लढत. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळेस राजेश निकम साठी हा चेंडू इथे ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. सिंगल तरी ती घेतलेली आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण देखील पुढे एकदा बघूयात. स्कोरबोर्ड कडे मी तुम्हाला ती घेऊन जाईल. धापलगावरती 14 धावा आहेत. सरपंच संदीपभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे विरुद्ध जर आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूने गोलंदाज तयार. मोठा फटका क्रॉस बॅट इथे खेळायचा प्रयत्न राहिला. गोलंदाजीसाठी गोलंदाज अंपाले तर सुपन ढाकोळ इथे बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 8 षटकांची मॅच. 2 षटकांचा मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल. त्यानंतर तिसऱ्या आणि 6व्या षटकामध्ये जर बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला नाही तर मात्र 7व्या षटकामध्ये तुम्हाला कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले दिला जाईल. 35 मिनिटाचा वेळ आहे. समोर रवी गुले यावेळेस उडवलाय आणि चेंडू पाठवलाय लॉंग ऑफ स्ट्रेट हिट बॉलर ऑफ द हेड सिक्सर. पहिला प्लेअर ऑफ द डे देखील बहुमान मात्र या स्पर्धेमध्ये मिळवलाय रवी घुलेने. कद छोटा है लेकिन कारनामे बड़े बड़े करने वाला रवी घुले. समोर निलेश ढगे टीम. निलेश ढगे म्हटलं की आपण पाहिले तर मास्टर माइंड. विशेषतः आपण पाहिले गेले तर सर्वांना सोबत घेऊन लढण्यासाठी निलेश ढगेला ओळखलं जातं. आज समोर मात्र रवी घुलेचं वादळ आहे आणि या वादळाला थांबवणार कोण ही चर्चा सुरू असेल. समोर सोपान. ओहो काय स्ट्रोक आहे. वाह वाह ही मनगटी पॉवर आहे. इथे मैदानामध्ये रवी घुलेचा लागोपाठचा दुसरा षटकार. इथे षटकार लागोपाठचा दुसरा. ही मनगटी पॉवर त्याने दाखवली. आता शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल तर तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे सरकतीये. स्कोर बोर्ड वरती आता 27 धावा. 27 विदाउट लॉस. 8 षटकांची मॅच. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याच्या मैदानाच्या आतमध्ये पण इथे बघूयात. सोपांडवा आणि दुसऱ्या बाजूने राजेश निकम. एका बाजूने रवी घुले. रवी घुलेने गिअर तर मात्र त्याचा शिफ्ट केलेला आहे. दुसऱ्या बाजूने राजेश निकम आहे. 3 चेंडू त्याने खेळले. 3 धाबा त्याने बनवल्या. त्याचा तो एक रणनीती करून आलेला आहे. जर रवी घुले माझ्या सोबत आहे एक उभरता स्थितार आहे. जर त्याच्याकडे टॅलेंट आहे तर मला फक्त त्याला साथ द्यायची आहे. मला आधी काही वेगळं करायचं नाहीये. हाही चेंडू बघायचा आहे. लॉंग ऑन लॉ मिड ऑफ खेळामध्ये मिडॉनचा खेळाडू चेंडूच्या खाली जवळून राहिला. तिथे मात्र मिडॉनला बीट करण्याचा प्रयत्न होता. अपयशी राहिला राजेश निकम. पहिली विकेट डाऊन. फलंदाज बाद आहे. या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर रवी गुले यांच्यासाठी पारितोषिक आलेले आहे. रवी गुलेने जर वैयक्तिक अर्धशतक इथे पूर्ण केलं तर आदरणीय सोमनाथ शेठ दौंड यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक हे रवी गुलेसाठी असणार आहे.
सोमनाथ शेठ दौंड यांच्या वतीने आपण पाहिलं तर रवी गुलेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जे लागले गेलेलं आहे. आज बक्षिसांचा पाऊस पडणार यात तीळ मात्र शंका नाहीये. सामन्याकडे मैदानाच्या मध्ये आपण बघूयात. पुण्यात गोलंडी बॉल ट्रॅक वरती निलेश ढगे. हा चेंडू यावेळेस स्क्वेअर कटचा फटका, जमीन समांतराचा फटका. इथे बघायचंय डीप कव्हर मध्ये जमिनीला अक्षरशः गुदगुल्या करत चाललाय सीमारच्या बाहेर. 4 रन. आता चौकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आलेला आहे. पुण्यात गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. निलेश ढगे पहिल्या चेंडूवरती चौकार. फुल टॉस बॉल होता. हे करायचे रवी गुलेला. त्याला माहिती आहे समोर निलेश ढगे सारखा गोलंदाज आहे. अनुभव त्याच्याकडे फार मोठा आहे. ज्यावेळेस एखाद्या गोलंदाजाचा चांगला स्पेल असतो त्यावेळेस तिथे संयम दाखवणं गरजेचं असतं, संयम राखणं गरजेचं असतं. आणि मला वाटतं रवी घुले ज्या प्रकारे आपण निलेश ढगेला मिस्टर प्रीमियर लीग म्हणून मात्र ओळखतो. मग तुम्ही मावळ प्रीमियर लीगचे 2 पर्व तो चॅम्पियन राहिलाय. मावळ प्रीमियर लीग मध्ये 2 पर्व तो मॅन ऑफ द सिरीज बहुमान त्याने मिळवलाय. मावळ प्रीमियर लीग खेळता खेळताच आपण पाहिलं तर हा खेळाडू अनेक स्पर्धा, मग तुम्ही आंबेगाव प्रीमियर लीग घ्या, तुम्ही मग JPL प्रीमियर ज्युनियर प्रीमियर लीग घ्या, अशा विविध स्पर्धा मात्र गाजवल्यात निलेश ढगेने. खोलवटाप्याचा बॉल होता यावेळेस अतुल मांडेकर यांच्यासाठी. हलक्या हाताने टर्न केले ते बॉलला. डीप कॉर्नर मध्ये खेळाडू आहे. सिंगल इथे घेतली आहे. दुसऱ्या धावेचा तर प्रयत्न होणार नाहीये. आज सगळे मावळ तालुक्याचे दादा संघ तुम्हाला या सामन्यांमध्ये खेळताना बघायला मिळणार आहेत. या स्पर्धेच्या मित्रांनो पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन होत आहे. खोलवटप्प्याचा बॉल हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर इथे आलेली आहे. नेहमीच क्रिकेटसाठी योगदान देणे आणि त्याचबरोबर मी म्हणेल स्वराज्य क्रिकेट उर्से संघाचे ते सपोर्ट सिस्टम आहेत. आमचे उद्योजक आणि उद्योग सम्राट आदरणीय अमितदादा तरस यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अमितदादांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. हा चेंडू यावेळेस स्वागत काय झालंय तर या स्वागत या चौकाराने 4 रन. थँक्यू. पर्सनॅलिटी तर खतरनाक आहे, लुकही खतरनाकच आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा थोडंसं आपण पाहतोय टप्पा पडला. फलकावरती 38 3 षटकांचा खेळ आता मैदानाच्या मध्ये संपलेला आहे. नाही थोडस धावपळीमध्ये होते अमित दादा, आता ते फ्री झालेले आहेत. पहा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 38 धावा आहेत. वेळेचं बंधन आहे. मी पुण्याच्या संघनायकाचं लक्ष वेधणार आहे तुमच्यासाठी की 35 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि 35 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 षटकं पूर्ण करायची आहेत. 36व्या मिनिटात तुम्हाला शेवटचं षटक हाताळायचं आहे. निलेश ढगे चर्चा करतोय चेंडू कुणाकडे द्यायचा, कारण त्याला माहिती आहे निलेश ढगेची 2 षटकांचा स्पेल संपलेला आहे आणि या दोन्ही खेळाडू नेमकं निलेश ढगेच्या स्पेलमध्ये अधिक आक्रमक न करता फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज झालाय
मुन्ना हा चेंडू इथे ऑन साईडला टर्न केलाय. मिड विकेट मध्ये आपण बघतोय खेळाडू आहेत. सिंगल तरी ते घेतली जाते एका धावेच्या मदतीने. संघाची धावसंख्या 39 वरती धावफलक आहे. 39 लॉस ऑफ 1 विकेट. आज अंतिम दिवसाकडे आपण नक्कीच इथे आलेलो आहोत. स्वराज्य चषक गेले 9 पर्व यशाच्या शिखरावरती मात्र असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण गेले 9 पर्वांमध्ये बघतोय. या स्पर्धेच्या मित्र आपण पाहतोय सन्माननीय उर्सेगावचे पोलीस पाटील गुलाबराव आंबेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबरीने माझे सरपंच आदरणीय अमरभाऊ शिंदे यांचं आगमन होते. त्याचबरोबर आमचे मनसुरभाई पठाण या अतिथींचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आपले जे छोटे छोटे आयोजक व्यासपीठावरती आहेत ना, सगळ्यांना विनंती या सगळेजण खाली आपण. सामना मध्ये बघायचं पुढे आता मुन्ना आता गोलंदाजीसाठी तयार आहे. समोर मात्र रवी घुले आहे. ओ बैठक बैठक स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. या टाईमरला जीवन थोडा लाव गोरी लाव. या टाईमरला जीवन थोडा लाव. या टाईमरला जीवन थोडा लाव गोरी लाव. या टाईमरला जीवन थोडा लाव. थँक्यू. चला जुना चेंडू घ्या. जुना मॅच थांबू नका आज. आणि मला वाटतं रवी तुम्ही बॉल चॉईस करून पंचाकडे ठेवा. इथे षटकार मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 46 आहे. आदेश ठाकूर कुठे असते त्याला विनंती संपर्क साधायचा आहे. गोलंदाज मुन्ना पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. कोई नाही मौका. ये सीधा चौका. या स्पर्धेचे मित्र म्हणून पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन होते सन्माननीय प्रवीण भाऊ नवघणे. त्याचबरोबर नवीन ताते नवघणे या संदीप भाऊ नवघणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आलेल्या दोन्ही अतिथींचं या ठिकाणी स्वराज्य क्रिकेट क्लबच्या वतीने स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. यावेळेस थोडासा बाहेर ठेवलेला चेंडू होता. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केलाय मुंडाने. हा चेंडू ते वाईड आहे. अतिरिक्त धाव इथे आलेली आहे आणि या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या टाळ्यांचा गजर ते करूया. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. धावफलकावरती 51 धाव आहेत. दोन्ही अतिथींना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती नवीन ताते नवघणे त्याचबरोबर संदीप भाऊ नवघणे यांचं आगमन झालंय. पुन्हा एकदा विनंती असेल या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा मुन्ना आहे. समोर रवी घुले. दूरवरून खेचायचा प्रयत्न होता परंतु बॉलच्या रीच पर्यंत पोहोचू शकला नाही रवी. आणि ते तो ड्रिल करून दाखवतोय. यालाच म्हणतात ना की स्वतःची चूक सुधरवणं. धावफलकावरती 51. धावफलकावरती आपण बघतो 51 धावा आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे आहेत मुन्ना. थोडीशी चर्चा करतायत संगणकासोबत. गोलंदाजीसाठी गोलंदाज समोर मात्र रवी घुले. याही वेळेस ड्राईव्ह केल्या बॉलला पाठीमागे प्रोटेक्शन नाहीये आणि इथे काय खराब फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही रवी घुलेला जागा दिली ना, हा रवी घुले तो तिथे बंगलाच उभा करतो. हा चौकार. आता इथे मैदानाच्या मध्ये बघायचं चौकार आलेले 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एक फलंदाज बाद असताना राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी संघाची धावसंख्या ती 55 धावा आहेत.
आता मैदानाच्या मध्ये बघायचंय हा सचिन आहे. विकी गोलंदाजीसाठी आपण पाहतो तयार असेल आता. पंचावन्न वरती धावफलक आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बघायचं आहे पहिलाच बॉल गुडलेन स्पॉट वरतीच्या टप्पा पडला. हीच गोलंदाजीची आपण पाहतो हार्ड लेंथ आहे जी फलंदाजापाशी नेहमीच ती डोकेदुखी ठरलेली आहे आणि आता तोच चेंडू बघायला मिळाला. विकी पुढे तर तयार ओरती विकेट. अको टप्प्याचा बॉल होता टप्पा मागे खेचून टाकायचा प्रयत्न केलाय. बाउन्स होता यावेळेस खांद्याचा वापर केला यावेळेस विकीने परंतु अधिक उसळी घेणारा चेंडू होता. वाईट बॉलची गोष्ट इथे केली. अतिरिक्त राबेड संघाची धावसंख्या 56 वरती धावफलक. धावफलकावरती आपण पाहतोय 56 56. मोठा फटका आहे लॉंग ऑफला. इथे आता अतुल देखील गिअर शिफ्ट करतोय. लॉंग ऑफ डोक्यावरून सिक्सर. इथे बघायचं मैदानामध्ये षटकार आलेला. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 62 62. पाचवं षटक इथे मैदानामध्ये प्रगती पथावर आहे. समोर पुण्याचा गोलंदाज तयार. आखुटप्प्याचा बॉल याही वेळेस चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. इथे मैदानाच्या मध्ये बघायचं आता षटकार तर आलेले. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 66 66. समोर मात्र अतुल अतुल मांडेकर. हा चेंडू अक्षरशः चॉप केला. लॉंग ऑफ मधून आर्यन चेंडूला कव्हर करतोय. एक धाव तरी ती घेतलेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आता केला जाणार नाही कारण अतुलने पण पाहिले तर 2 मोठे फटके खेळलेत. अतुलने त्याचं काम केलेलं आहे. रवी गुले 16 चेंडूमध्ये 42 आतापर्यंत त्याने बनवलेले आहेत. हा खेळाडू थांबणाऱ्याचा नाहीये. समोर मात्र बघायचं विकी. यावेळेस कट केल्या बॉलला चेंडू मात्र बघायचंय फार एक्स्ट्रा कव्हर मध्ये सीमारेषेच्या बाहेर. बाय बाय टाटा करत 4 धावेसाठी चौकार. थँक्यू. डी स्वराज्य स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर असणारा रवी घुले हा मावळचा नन्ना मुन्ना जादूगर आहे. अनेक वेळा आपण पाहिले गेले तर या खेळाडूच्या नावाची चर्चा नेहमी होते आणि ती चर्चा का होऊ नये. खेळ त्या दर्जाचा आहे. मोठा फटका इथे खेळायचा प्रयत्न फार मोठी अपील इथे जरूर होती परंतु बघायचं इथे पंचांनी मात्र अपील फेटाळून लावलेली आहे. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केलाय. दुसरी धाव घेतली जाते. 2 धावा इथे ज्या मैदानाच्या मध्ये आता आलेल्या आहेत आणि तिसऱ्या पंचांकडे फिल्डिंग टीमचा हा DRS. तिसऱ्या पंचाकडे नेने पाठवलेले आतापर्यंत रवी गुलेने आपण पाहिले गेले तर 46 वरती तो खेळतोय. तिसऱ्या पंचाकडे नेने पाठवलाय आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय नॉट आउट. लेग बाय स्वरूपात आपण आवाज आलेल्या धावा आहेत. तर आपण 5 षटकं संपलेली आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 73 धावा आहे. स्वराज्य स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर असणारा रवी घुले आणि रवी घुलेसाठी पारितोषिक आहे. रवी घुलेने जर वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं तर स्वराज्य स्पोर्ट्सचे ओनर
आकाशप्पा दौंड यांच्या वतीने 1000 आणि त्याचबरोबर स्वराज्य मोबाईल शॉपीचे ओनर सोमनाथ दौंड यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक हे रवी गुलेसाठी असणार आहे. धावफलकावरती 73 धावा आहेत. स्पर्धेचे मित्र सन्माननीय रणजित शेठ ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये होणारा तो बदलाव आपल्याला जो पाहायला मिळतोय, गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण बघूयात. मुन्ना हा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळण्याचा इथे प्रयत्न होता. कट केल्या बॉलला कव्हर्स मध्ये आपण पाहतोय खेळाडू आहेत, तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल. 1 धाव आली. मुन्ना पिंपळे बोलून बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर मात्र मैदानाच्या मध्ये रवी घुले. मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर असं म्हणतात ना, कद की और उम्र की बहुत चर्चा हुई, अब काबिलियत की भी चर्चा होनी चाहिए. आणि काबिलियत मात्र सातत्याने बेस्ट करत राहणार आपण रवी घुलेला बघितलेलं आहे. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाकारलाय. एका धावेने संघाची धावसंख्या आता पुढे सरकतीये. धावफलकावरती आपण पुढे जाऊयात. 75 वरती धावफलक 75. लॉस ऑफ 1 विकेट. 6वं षटक मैदानाच्या मध्ये प्रगतीपथावरती असताना क्रिकेट म्हटलं की आपण पाहिले गेले तर एक क्रिकेटची वेगळी क्रेज सध्या मावळ तालुक्यामध्ये जरूर आहे, परंतु त्याचबरोबर मावळची खऱ्या अर्थानं खेळाची परंपरा म्हटलं की बैलगाडा शर्यत हेही विसरून आपल्याला चालणार नाही. आज या ठिकाणी आपण पाहिले गेले तर उर्सेगावचे माजी सरपंच आणि त्याचबरोबरीने उत्सव कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेबजी बबन कारके यांचा इकडे आपण पाहतोय आगमन झालेला आहे. त्यांच्या समोर असणारे ते सर्व अतिथी मान्यवर हे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही स्वराज्य क्रिकेट क्लबच्या वतीने स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मुन्ना पुण्यात तयार असेल. समोर अतुल कट करायचा इथे प्रयत्न होता. या स्पर्धेच्या निमित्तानं पाहिले गेले तर ज्यांच्या वतीने आपण पाहतोय मंडप सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे असे या स्पर्धेचे बक्षीस जाते फायनल सम्राट आदरणीय मुरलीधरजी ठाकूर हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही स्वराज्य क्रिकेट क्लबच्या वतीने स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. पहिली विकेट आली त्यानंतर आता मात्र अतुलने स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस केली. बऱ्याच वेळा बरेचसे निवेदक, बऱ्याच वेळा बरेचसे समालोचक म्हणतात की हे आत्महत्या होती क्रिकेटमधली, परंतु मी म्हणली आत्महत्या नव्हती, हे बलिदान होतं. हे बलिदान रवी घुलेसाठी दिलेलं आहे अतुलने. नवीन फलंदाज परेश भागवत पद्दू मैदान दाखल झालाय. तगडा ताकदवान आहे. सबूर मुंडा यावेळेस मोठा फटका दे खेळायचा प्रयत्न होता. मिड विकेट मध्ये चेंडू आहे तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 48. 77 धावा स्कोरबोर्डवर आहेत. षटक क्रमांक 6व्या मैदानामध्ये प्रगतीपथावर असताना परेश भागवत पुन्हा तिथे मैदानाच्या मध्ये पण बघायचंय. हो यावेळेस शफल झाले क्रीजचा वापर केला. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं तिथे हर्षदचं. एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणारे धावफलकावरती 78. आपण पाहिले तर नक्कीच आमचे गावातले बरेचसे ग्रामस्थ जे मात्र बैलगाडा घाटाचा मात्र बराचसा आढावा घेत आहेत. सध्या मावळ तालुक्यात जाऊन पाहिले गेले तर आणि मला वाटतं मोठा फटका इथे शरीराचा वेध घेतोय हा चेंडू. बळूमामांची आपण पाहिले तर पालखीचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी मात्र पूर्वतयारी ही उर्से गावाच्या ग्रामस्थांकडून केली जाते. आणि उर्से गाव म्हटलं की एक वेगळी परंपरा, मग सांप्रदायिक क्षेत्र असू द्या. त्यानंतर आपण बोला बॅटिंग पॉवर प्ले. षटक क्रमांक संपलं जाते ते 6 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 78 धावा. 78 रन. लॉस ऑफ 2 विकेट. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन टीम.
स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय बाबुलालजी सय्यद साहेबांचा यशाकडे आगमन झालेला आहे. त्यांचंही स्वराज्य क्रिकेट लाईव्हच्या वतीने स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. बाळासाहेबजी दौंड, रोहिदाजी धामणकर या मान्यवरांचं देखील यशाने आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वराज्य क्रिकेट लाईव्हच्या वतीने स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आता बघायचं उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जाणार. रवी गुले अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. परेश एक चेंडू खेळला, एक धावा त्याच्याही बॅटमधून आलेले आहेत. विकी पुढे जाते यार. मोठा फटका, मोठा फटका. आता इथे परेशच्या बॅटमधून चेंडू चाललाय डी बॅकच्या कव्हर मध्ये. 1 बाउन्स, 4 रन. थँक्यू डीजे. जुने चेंडू द्या. धापलकावरती 82 धावा, 82 रन. गोलंदाज सय्यारे पुढे बघायचं यावेळेस टप्प्याचा बॉल होता. मिड विकेट मध्ये जजमेंट खूप चांगलं दाखवलं हर्षदने. फलंदाज परेश होते बाद. आणि आता नवीन फलंदाज मैदानात दाखल ते होतोय संघाचा संघनायक आणि ज्याला इंदोरी गावचा क्रिस गेल म्हणून मात्र ओळखलं जातं, अंकुश शेवकर मैदानात दाखल झालाय. स्वराज्य सन्माननीय बाळासाहेबजी सावंत यांचा देखील या ठिकाणी आगमन होतोय. सावंत साहेबांचंही मी स्वराज्य क्रिकेट लाईव्हच्या वतीने स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. सोमनाथजी दौंड, अक्षयण्णा खारके यांचं देखील आगमन होतोय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आमचे पवन दादा गारे यांचं देखील आगमन झाले, त्यांचंही स्वागत आहे. कोलवा टप्प्याचा बॉल होता, पहिलाच बॉल यावेळेस मिडॉपमध्ये. वाह, काय क्षेत्ररक्षण मुंडाप. त्याचबरोबर आमचे या स्पर्धेच्या पाहायला गेलं तर ज्यांच्या वतीने जनसेट आम्हाला लाभलेले आहे आमचे ऋषीभाऊ मुरे हे देखील उपस्थित झालेले आहेत. ऋषीभाऊंचं देखील स्वागत आहे. थोडीशी शांतता चौफेर आहे, परंतु स्वराज्य स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर असणारा रवी गुले आतापर्यंत एका बाजूने त्याने खिंड लढवलेली आहे, एका बाजूने बुरुज लढवलेला आहे, एका बाजूने तो त्याने संघाचा कणा बांधलेला आहे. याच्याकडे आपण पाहिलं तर उद्या बाळूमामांच्या पालखीचं आगमन नक्कीच इथे उर्से गावामध्ये होणार आहे. त्या आगमन सोहळ्याच्या स्वागताची तयारी आमचे उर्से गावच्या सगळ्या ग्रामस्थांनी घेतलेली आहे. सगळेच समस्त ग्रामस्थ उर्से गाव या वेळेस मैदानाच्या आतमध्ये आणि एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. आजच्या दिवसातील वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करतोय रवी गुले. तुझ्यासाठी 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 यावेळेस आपण पाहतोय धावलकावरती 87 धावा चौकार खेचलेला आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा रवी गुलेच्या बॅट मधून रवी गुले आलाय रंगात, चेंडूला पाठवलाय ढगात, षटकार. काय बॅटिंग करतोय रवी गुले. 23 चेंडू 58 धावा. स्वराज्य स्पोर्टचे ओनर आकाशप्पा दौंड यांच्या वतीने मात्र 1000. स्वराज्य मोबाईल शॉपीचे ओनर सोमनाथ दौंड यांच्या वतीने 500 रुपये.
हे रवी गुलेच्या अर्धशतकी खेळीसाठी असणार आहे. आता हा नो बॉल आहे. भीमर चेंडू इथे मैदानामध्ये हाताळलाय. संघाची धावसंख्या मैदानाच्या मध्ये बघायचे धाफलकावरती 94. उद्या पुन्हा एकदा मोठा फटका आहे मिड विकेट मध्ये. रवीच्या बॅट मधून मात्र धावा येथील 4 चौकार. इथे चौकार मैदानाच्या आतमध्ये आले. चौकाराच्या मदतीने 7 षटकं संपलेली आहेत. धावफलकावरती 98 धावा आहेत. 98 लॉस ऑफ 3 विकेट. त्यामध्ये वैयक्तिक अर्धशतक मात्र पूर्ण केले ते रवी घुलेडे. प्रेक्षकांची वाढती गर्दी. यानंतरचा मात्र सेमीफायनलचा सामना क्रमांक पहिला सेमीफायनल आजचा बघणार आहे आपण. स्वराज्य क्रिकेटला बुरसे विरुद्ध पैलवान श्यामभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी. मावळ तालुक्याचे 2 दादा संघ यानंतरच्या सामन्यामध्ये भिडणार आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी तयार राहायचंय. धावफलकावरती 98 धावा आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे बघायच्या वेळेस तयार असतील. समोर अंकुश. हा चेंडू त्या वेळेस हलक्या आधारे खेळून काढला. पहा ही संगनायकाची भूमिका आहे. त्याला माहिती आहे की जर सेट झालेला खेळाडू रवी घुले आहे. रवी घुलेच्या बॅट मधून जर धावा पडतायत, धावा येत आहेत, तो धावेंचा मुसळधार पाऊस पाडतोय, तर मला अधिक काही वेगळं करायची गरज नाहीये. तो 2 चेंडू खेळलाय, 2 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. तो फक्त स्ट्राईक रोटेट करायचं काम करतोय. आता रवी घुले 25 चेंडू खेळलाय, 62 धावा त्याने आतापर्यंत बनवलेल्या आहेत. स्पर्धेचे मित्रांनो पाहतो या स्पर्धेला प्लेअर ऑफ द डे साठी ज्यांनी पारितोषिक सौजन्य केलेलं आहे असे आदरणीय सौरभ शेठ गायकवाड यांचा यशाने आगमन होतोय. सौरभ शेठ आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. त्याचबरोबर राजूभाई पठाण आणि देविदाजी गायकवाड याही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याच्या मैदानाच्या मध्ये आपण बघूयात. सोपांच्या हातामध्ये चेंडू आहे. समोर रवी घुले. लोअर फुल टॉस होता, पिक करण्याचा प्रयत्न केलाय. फटका तर जरूर फसला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ते डिलिव्हर होतोय. निर्मनुष्य जागा चेंडूने निवडली. 2 धावा आलेल्या आहेत. अंकुश मात्र प्रयत्न करत असेल की नाही मोठे फटके आले पाहिजे. टाळ्यांचा गजर करूया. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी संघाचं इथे सांघिक शतक पूर्ण होतंय. 101 धावा त्या स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर पुन्हा एकदा धाफलकावरती आपण पाहतो 101 8 षटकांची मॅच. बॉल ट्रॅक वरती पुन्हा बघायचं. बॉल तयार. सोपान समोर रवी घुले. मोठा फटका, हेलिकॉप्टरचा फटका इथे खेळायचा होता. फटका फसलाय. डीप कव्हर मध्ये झेल टिपण्याची संधी होती परंतु झेल होऊ शकलेली नाहीये. आता बघायचं इथे 2 धावा आलेल्या आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 103. 103 वरती धावफलक. या षटकामध्ये सोपाने एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये. निलेश हे म्हणत असेल हे महत्वाचं आहे. स्लॉगवर षटक तुम्ही हाताळताय, मोठे फटक्यांपासून खेळाडूंना दूर ठेवताय, तर आपल्यासाठी ते महत्वाचं आहे. परंतु आता रवी घुले थांबणार आता नाहीये. चेंडू मिड विकेटला पाठवलाय. 4 रन.
हा चौकार आलेला आहे. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 107. पुण्याचा गोलंदाज तयार सोपान. आणि आता आता उंच गेलाय आणि लांबही गेलाय. षटकार. तर रवी घुले मावळचा स्टार आपण पाहतोय. 30 चेंडू 76 धावांची नॉट आउट इनिंग त्याने साकारली आहे. प्रेक्षक राजावर टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी एकदा. खूप जबरदस्त बॅटिंग रवी घुलेची बघायला मिळाली. पहिला डाव संपलेला आहे आणि चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. पहिलवान शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी विरुद्ध स्वराज्य क्रिकेटला बुरसे. दोन्ही संघाचे कॅप्टनना विनंती करतो आपण या टॉस करण्यासाठी. आणि व्यासपीठावरती असणारे आमचे सर्वच मान्यवर सन्माननीय गुलाबराव आंबेडकर पाटील, त्याचबरोबर अमरभाऊ शिंदे, मनसूरभाई पठाण या सर्वच मान्यवरांना विनंती करतो. राजूभाई पठाण विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन प्रथमतः आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आपण यशस्वी पुष्प अर्पण करणार आहोत आणि त्यानंतर टॉस करू. विनंती असणारे पहिलवान शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. संदीप ताते नवघडे, त्याचबरोबर नवीन ताते नवघडे तुम्हाला विनंती करतो आपणही या. अमित दादा तरस विनंती करतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. अध्यक्ष मनोज दाभाडे तुम्हाला विनंती करतो आपण या. महाराजांच्या प्रतिमेला आपण मृत्तिकेचे पावित्र्य तव राखिले, स्वराज्य स्वप्न साकारिले, गरजुनियास्ती केला हिंदोत्सव साजरा, शिवराजा तुझं मानाचा मुद्रा. छत्रपती शिवरायांना मानाचं वंदन आपण करूयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. थँक्यू. तुम्ही हॅलो याच ठिकाणी नवीन ताते नवघणे, संदीप भाऊ नवघणे, त्याचबरोबरीने सन्माननीय कैलाजी सावंत, आमचे राजूभाई पठाण सर्वांना विनंती करतो आपण या. आपण आपल्या शुभ हस्ते याच ठिकाणी नाणेफेकीचा कौल करतोय. सेमीफायनलची पहिली लढत आहे. एका बाजूने पहिलवान शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी, दुसऱ्या बाजूने स्वराज्य क्रिकेटला बुरसे. या सर्व आमच्या अतिथींना टॉस आपण करतोय. कॉल पहिलवान शंभू दाभाडे संघाचे कोटेश्वरवाडी संघाचे कॅप्टन टॉस करतील. हेड इज कॉल टेल. स्वराज्य क्रिकेटला बुरसे संघाने टॉस जिंकलाय. समी टॉस जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? आम्ही बॉलिंग करू पहिल्यांदा. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आज संघामध्ये काय बदलाव बघायला मिळतील का? बदल काही नाही आहे संघामध्ये. हा इथे प्लेइंग 11 खेळते. हाच संघ आहे जो समोर तुमच्या ऑफर्स खेळणार आहे. आज सेमीफायनल मध्ये भेटणार आहे. एक सीझन आम्ही बघितलाय, फायनल खेळलेला संघ आहे. काय स्ट्रॅटजी आखून आलात? स्ट्रॅटर्जी तर आखलेली आहे आम्ही, कारण की त्यांची आणि आमची यावर्षी नाही पण इथून मागं त्यांची आणि आमची लढत चांगलीच होती. आणि ह्या ग्राउंडवरती एकमेव संघ असं की त्यांनी आम्हाला फायनलमध्ये हरवलेले.
आज जास्त फोकस कोणावरती असणार आहे? मनोज दाभाडे असतील, आकाश दाभाडे, आबी दाभाडे, नथुभाऊ असेल. म्हणजे कितपत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल? एक आम्ही 80 ते 90 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू, तुम्हाला तो शुभेच्छा आहे. तर मनोज दादा तुमच्याकडे तो टॉस गमावलेला आहे, पहिल्यांदा बॅटिंग करायची, किती धावा बनवण्याचा मानस आहे? निश्चित टॉस काय आपल्या हातामध्ये नाही, पण मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि निश्चित आम्ही 100+ धावा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. आज स्वराज्य संघासोबत खेळायचं आहे. हा बॅटल फक्त एकदाच रंगलेला नाहीये, इथल्या प्रेक्षकांनी एकदाच पाहिलेलं नाहीये. हे दोन संघ जेव्हा जेव्हा भिडलेत प्रेक्षकांनी आलोड गर्दी केली आहे, त्यामुळे ही मॅच पाहण्याजोगी होणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. परंतु स्वराज्य चषकासाठी काय तयारी केली स्पेशली? निश्चित तयारी सांगायची म्हटलं तर आज या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी दीपक दादा स्वतःहून आले की आज स्वराज्य चषक आपल्याला खेळायला जायचं आहे. 2 वर्ष ते खेळायला नव्हते, पण स्वराज्य चषक नाव ऐकल्यानंतर त्यांना देखील राहवलं नाही आणि आम्ही देखील 2-3 वर्षांनी या स्पर्धेमध्ये नंबरमध्ये आलो आहे. पुढचा संघ या मैदानावरती आम्हाला माहिती आहे किती ताकदवान आहे. निश्चित आम्ही त्या प्रकारचा खेळ करण्याचा प्रयत्न करू, आम्ही मॅच जिंकू. तर शेवटचा प्रश्न, स्वराज्य चषक तुमच्यासाठी महत्त्वाचा आहेच. स्वराज्य चषकाच्या आयोजनाबद्दल दरवर्षी बदल होत आहेत, स्पर्धेबद्दल काय सांगाल? नाही, निश्चित यामागे देखील आपण बोललेलो आहे की या स्पर्धेला मावळचा वर्ल्ड कप म्हणून जर आपण संबोधत असेल तर त्या प्रकारची गर्दी आणि यावर्षीचं जर काय आयोजन पाहिलं खरंच खूप सुरेख आयोजन या ठिकाणी आयोजकांनी केलेलं आहे. मैदान असेल, आउटफील्ड असेल, जे बक्षीस देखील सर्व आपल्या मावळटणिके असो यांच्या खेळाडूंसाठी ठेवलेलं आहे. आयोजकांनी जी मेहनत घेतली आहे निश्चित या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल, कारण जी स्पर्धा एवढी सुपरडुपर हिट होती त्याचं कारण आयोजकांचं कष्ट आहे निश्चित. आणि स्वराज्याच्या सगळ्या या स्पर्धेला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद अध्यक्ष, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या अतिथींना विनंती करतो, आपलंही मनापासून धन्यवाद. तर आपण सेमीफायनलच्या या महत्त्वाच्या मॅचकडे, दुसऱ्या डावाकडे जाणार आहोत. 2 सगळे भिडलेले आहेत, राजवर्धन प्रश्नशेठ भागवत विरुद्ध सरपंच संदीप जाधव भाजे. तर ओर टू कॉम्बॉक्स ऐकूयात आदेश ठाकूर यांना. थँक्यू. चेक आणि इथे आपण पाहतोय मुन्ना पिंपळे पहिला बॉल फेस करत असताना मैदानाच्या मध्ये इनसाइड आउटचा स्ट्रोक. हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे, चौकार, 4 धावा. पूर्वी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये या आधीची इनिंग आपण पाहिली आहे. या आधीची इनिंग जर मैदानामध्ये पाहिली तर रवी घुलेला आपण पाहिलं बॅटिंग करत असताना मैदानाच्या मध्ये वैयक्तिक 76 धावसंख्येवरती या खेळाडूने चांगली खेळी केली आहे. आणि त्यानंतर मैदानाच्या मध्ये आणि पुन्हा एकदा चांगला फटका मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. मुन्ना पिंपळेचा क्लास आहे, हा चौकार, 4 धावा. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय विशेष सहकार्य लाभलंय, माननीय दीपक धामणकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, मनपूर्वक स्वागत आहे. 8 धावा ज्या आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात मुन्ना पिंपळे आणि त्याचबरोबरीला मावळ तालुक्याची रन मशीन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, मावळ तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपल्या नावाचा डंका अलीकडच्या काळामध्ये पेटवताना निलेश ढगे आपण पाहिलाय. या मैदानावरती पहिला दिवस देखील ज्या खेळाडूने गाजवलाय तो निलेश ढगे नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. 106 धावा जिंकण्यासाठी आणि पुन्हा एकदा चांगला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षण देखील पॉइंट मध्ये आपण पाहतोय तितकंच चांगलं केलंय. चेंडूचा वेग कमी केला, चेंडू तिथे थांबवलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कुठलीही धाव येणार नाहीये. पहिले 2 बॉल आपण पाहिले, पहिला 2 चेंडूवरती 2 चौकार आले. राजेश निकम आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. संघाचा असणारा एक ऑलराऊंडर खेळाडू तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आता गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय राजेश निकम. ब्लॅक स्क्रीनच्या समोर कोण आहे त्यांना विनंती आहे खाली बसा. ब्लॅक स्क्रीनच्या समोर कोणी बसू नका, विनंती आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये राजेश निकम गोलंदाजीसाठी मैदानाच्या मध्ये तयार आहे. आडव्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये रत्नदीप चेंडू फील्ड करताना पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत आलेली सिंगल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. एक चांगला बॅटल मैदानाच्या मध्ये रंगला, एक चांगलं युद्ध मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत आज सामना जाईल याच्यात तीळ मात्र शंका नाही. त्याआधी जर पाहिलं मैदानाच्या मध्ये निलेश ढगे आता पहिला बॉल फेस करत असताना इथे पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू फेस करत असताना मैदानाच्या मध्ये काय कामगिरी केली जाईल या खेळाडूला जर पाहिले गेले तर मावळ तालुक्याची रन मशीन का म्हटलं जातं, आज या मैदानावरती तो पुन्हा एकदा दाखवून देईल का? या आधीचा पहिला दिवस त्या खेळाडूने गाजवला आणि आज मैदानामध्ये पुन्हा एकदा तो दाखल होताना पाहायला मिळतोय बाजे संघासाठी. पहिलाच बॉल आडव्या बॅटने समोरच्या दिशेला, ही आहे निलेश ढगेची ताकद, ही आहे ओळख, स्पष्ट केली आहे. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार, 4 धावा.
13 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. जर पाहिलं मैदानाच्या 43 बॉल 101 धावांची गरज मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा हा फटका देखील आपण पाहतोय. कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मैदानामध्ये आपण पाहतोय सर्कल मध्ये हा चेंडू फील्ड केलाय. निशांत पानसरीला आपण त्या ठिकाणी पाहतोय क्षेत्ररक्षण करताना. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 6 चेंडूचा डाव या ठिकाणी संपलाय आणि संघाचा धावफलक एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 13 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. उर्वरित षटका मैदानाच्या शिल्लक आहेत. 42 चेंडू शिल्लक आहेत आणि 42 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी 101 धावांची गरज आहे. 42 चेंडू 101 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. कशा पद्धतीने मैदानामध्ये हे बॅटल रंगलं जाईल पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. तर पाहिलं गेलं तर नक्कीच थोडीशी बातचीत या ठिकाणी केली जाते. गोलंदाजीच्या मार्गवरती षटक क्रमांक दुसरं आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी 5 रन केले जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहतोय मावळ तालुक्यातील एक बेटर ऑलराऊंडर खेळाडू जर पाहिलं तर मैदानात आपण पाहतोय निलेश ढगे, जो बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून सातत्याने ज्याचं नाव घेतलं जातं, मॅन ऑफ द सिरीजच्या रूपामध्ये या देखील खेळाडूच्या नावावरती एक 2 व्हीलर बाईक आहे. तो मुन्ना पिंपळे ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधनं 2 चौकार आपण पाहिलेत. तर मैदानामध्ये रत्नदीप आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आता षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं घेऊन तो मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. रत्नदीप बनसोडेला आपण पाहतोय मैदानात आहे. स्पर्धेच्या निमित्ताने सागर कारके, सागर पवार आणि त्याचबरोबर प्रतिकेश शेट कारके या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. तर मैदानात आपण पाहतोय आता षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात होतीये आणि दुसऱ्या षटकासाठी मावळ तालुक्यातील उभरदास सीतारा म्हणून आपण ज्या खेळाडूकडे पाहतोय तो रत्नदीप नंबर फुलटॉस होता. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न मैदानात केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला आणि त्याचा फायदा मैदानात घेण्याचा प्रयत्न इथे होता, परंतु नकार कळवलाय. तोपर्यंत एक सिंगल आली आहे. एक सिंगल त्या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने टीमचा स्कोर देखील पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. प्रत्येक धावेला आपण पाहतोय सेकंड इनिंग मध्ये या ठिकाणी खूप महत्व आहे. 14 धावा धावफलकावरती 41 चेंडू 100 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. 100 धावा आणि जर 100 धावांचा पाठला कशा प्रकारे पूर्ण केला जाणार आहे मैदानात आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आरडी रत्नदीप पुढचा चेंडू घेऊन मैदानात तयार. शॉर्ट पिच बॉल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परफेक्ट मिडल तर झाला नाहीये, परंतु डिक्लेअर झोन कडे जाताना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक सिंगल आली. एका धावेने टीमचा स्कोर पुढे जातोय. प्रत्येक धाव आणि त्या धावेंसाठी केली जाणारी धावाधाव इथे पाहायला मिळणार आहे. कारण षटक जर पाहिलं तर पॉवर प्लेचं दुसरं आहे. त्या पॉवर प्लेच्या षटकांचा पुरेपूर फायदा मैदानात घ्यावा लागणार आहे. पुन्हा एकदा पुढचा बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय. अगदी कार्पेट आहे समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक रवी घुले आपण पाहतोय चेंडू फील्ड करताना पाहायला मिळणार आहे. मैदानामध्ये एक सिंगल धाव येताना पाहायला मिळते. रत्नदीप जर पाहिलं मैदानात पॉवर प्लेचं षटक क्रमांक दुसरा हाताळतोय आणि दुसरं षटक हाताळत असताना मैदानात जर पाहिलं गेलं तर फक्त 3 धावा तो 3 चेंडूवरती खर्च करतोय. गती परिवर्तन पाहायला मिळालं. फटका फसला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतील आणि तिथे फाईन लेग मध्ये आपण पाहतो चेंडू फील्ड केलाय. तोपर्यंत मैदानामध्ये दुसऱ्या देखील धावेला प्रयत्न झाला. पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्यात. तरी दुहेरी धावसंख्या पुन्हा एकदा आपण पाहतोय धावफलकावरती ऍड केली जाणार आहे. एका धावेने टीमचा स्कोर आता पुढे जातोय. जर पाहिलं गेलं 18 धावा 18 रन्स लॉस ऑफ 0 विकेट्स हे समीकरण आतापर्यंत धावफलकावरती नोंदवले गेले. शॉर्ट पिच बॉल होता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढलाय. चांगला फटका आहे. आता क्षेत्ररक्षक हा चेंडू अडवू शकणार नाहीयेत कारण चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. निलेश ढगेच्या बॅटमधनं चौकार. 4 धावा. नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला. नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला. डीजे cricklife.in माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केले जाते. 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. आणि इथे पुन्हा एकदा बिग हिट केलाय. हा चेंडू कव्हर्स मध्ये जाईल. सीमारेषेच्या बाहेर. निलेश ढगेचं आक्रमण. चौकार. 4
तर या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं संपलंय. पॉवर प्लेचं दुसरं षटक या ठिकाणी संपलंय आणि संघाचं धावफलक आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती आहेत. मॅच जिंकण्यासाठी 6 षटक 36 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत आणि 88 धाव्यांची गरज आहे. 6 षटकांमध्ये 88 धावा आता मॅच जिंकण्यासाठी बनवायच्यात. मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर इथे काय कामगिरी आता मैदानामध्ये केली जाईल, कारण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय राजेश निकम सारखा गोलंदाज देखील भन्नाट फॉर्म मध्ये आहे. अलीकडच्या काळामध्ये त्यानं देखील आपण पाहतोय अष्टपैलू खेळी सातत्याने राजवर्धन, प्रशांत शेठ भागवत इंदोरी संघासाठी केली आणि स्वतःच्या संघाला चांगले ब्रेक थ्रू मिळवून देण्याचे कित्येक वेळा काम या खेळाडूने केले. कमीत कमी धावसंख्येवरती चांगली गोलंदाजी करणारा राजेश निकम पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. पहिल्या षटकामध्ये 13 धावा त्यानं खर्च केल्या. आता बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा तर धावफलकावरती आहेत. 36 चेंडू आणि 88 धावा आता बनवायच्यात. धावा बनवत असताना मैदानामध्ये काही कामगिरी केली जाणार आहे, कारण सलामीची जोडी आणखी मैदानामध्ये एका बाजूला आपण मुन्ना पिंपळेला पाहतोय, दुसऱ्या बाजूला निलेश ढगे. या दोन खेळाडूंमध्ये ती ताकद आहे नॉट आउट सामना जिंकून देण्याची. या दोन खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. आज ती ताकद पुरेपूर या मैदानावरती वापरावी लागणार आहे. स्वराज्य चषक 2026 या स्पर्धेमध्ये आता टिकून राहणार आहे आणि हा चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त अवांतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती ऍड केली जाणार आहे. टीमचा स्कोर पुढे चाललाय 27 धावा धावफलकावरती, 27 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक तिसऱ्यामध्ये आणखी एकही फलंदाज बाद होताना पाहायला मिळालेला नाहीये. तोपर्यंत मैदानात आपण पाहतोय 36 बॉल आहेत, 87 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी आहे. अतिरिक्त धावा आपण पाहतोय बाजी संघाची मदत होतील. एक धाव धावफलकावरती आपण पाहतोय ऍड केली जाणार आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानात हो, इथे इनसाइड आउटचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मैदानात नक्कीच होता. त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर हा चेंडू एक सिंगल धाव देऊन जाईल. पुन्हा एकदा फारसे मोठे फटके मात्र गेले 2 षटकांमध्ये कुठे पाहायला मिळाले नाही. फलंदाजांना थांबून ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. निलेश ढगेला जर पाहिलं 6 चेंडू खेळला, 15 धावा त्यानं बनवल्यात, तर 7 चेंडूवरती 12 धावा मुन्ना पिंपळेला देखील बनवल्यात. ही चांगली गोलंदाजी आतापर्यंत मैदानात राहिली आहे. खुलवा टप्प्याचा बॉल होता, समोरच्या दिशेला पुन्हा एकदा खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक रवी गुलेला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय. पैकी थोडीशी खराब आहे, परंतु कलेक्शन मैदानात होऊ शकलेलं नाहीये. बॅकअप केलाय तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल आहे. एकेरी धाव पुन्हा एकदा आली. एकेरी धावेने संघाचा धावफलक पुढे गेलाय. एका धावेने आपण पाहतोय संघाचा धावफलक पुढे नेण्याचं काम पुन्हा एकदा केलंय. 29 धावा दुसऱ्या इनिंगचा डाव आहे आणि दुसऱ्या इनिंगच्या डावामध्ये आपण पाहतो की मैदानात प्रत्येक चेंडूला महत्व दिलं जातं. प्रत्येक चेंडूवरती कशाही पद्धतीने का होईना परंतु धावा येणं गरजेचं आहे. त्या धावा इथे गोळा केल्या जात आहेत. हा चेंडू देखील मैदानात व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा खर्च केली जाईल. अवांतर धावसंख्या खर्च केली जाते. आज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मावळ तालुक्याचा वर्ल्ड कप अर्थात स्वराज्य चषक 2026 या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा, महाअंतिम दिवस आज आहे आणि त्या दिवसातील सामना क्रमांक पहिला मैदानात आपण पाहतोय. दुसऱ्या इनिंगचा डाव चालू आहे. हा देखील चेंडू चांगला आहे, त्याच पद्धतीने फटका देखील खेळून काढला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय निशांत आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि पुन्हा एकदा एक सिंगल. एकेरी धाव आली. 31 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. एक चांगलं षटक हाताळण्याचा प्रयत्न राजेश निकम या ठिकाणी करतोय, कारण मैदानामध्ये जर पाहिलं गेलं आतापर्यंत त्यानं 3 चेंडू टाकलेत, त्यापैकी 2 चेंडू जर आपण पाहिले वाईड आहेत आणि 3 चेंडूवरती 5 धावा आतापर्यंत त्यानं खर्च केल्यात. खुलवा टप्प्याचा बॉल होता. तिथे मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय, सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय, कारण हे चांगल्या चेंडूला सन्मान या ठिकाणी देण्याचा प्रयत्न मैदानात केला जातोय. स्पर्धेच्या निमित्ताने सुनील मुंडेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्याचबरोबर उद्योजक समीर सय्यद देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. मुन्ना पिंपळे ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी तयार आहे. रिव्हर्स मैदानात कनेक्ट केला आहे. तिथे क्षेत्ररक्षण देखील तितकंच सुरेख आहे आणि पुन्हा एकदा सिंगल. एकेरी धावा आणि फक्त एकेरी धावा मिळत आहेत. कुठल्याही प्रकारे मोठा फटका या षटकामध्ये खेळू दिला नाही. ही ताकद आहे राजेश निकमची, ही गोलंदाजी, या गोलंदाजीचा स्किल आहे राजेश निकमचा. 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 धावा धावफलकावरती मैदानात आपण पाहतोय. मॅच जिंकण्यासाठी 31 बॉल 81 धावींची गरज आहे. इक्वेशन 31 चेंडू 81 आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानात ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी निलेश ढगेला आपण पाहतोय. आडव्या बॅटने समोरच्या दिशेला अटॅक आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक रवी गुलेला आपण पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तोपर्यंत आलेली सिंगल आहे.
एकेरी धावा या ठिकाणी देखील येताना पाहायला मिळाली. संघाचा रफलक देखील आपण पाहतोय पुढे जात आहे. षटक क्रमांक 3 संपला. 18 चेंडूचा डाव्या ठिकाणी संपलाय आणि संघाचा धावफलक 34 धावा ज्या धावफलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्या. आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 2 धावा एक्स्ट्राच्या या इनिंग मध्ये खर्च झाल्यात, तर 2 वाईडच्या धावा आहेत. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं गेलं 30 बॉल 80 धावेंची गरज आहे. 30 चेंडू 80. माननीय सरपंच श्री संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे संघाला मॅच जिंकण्यासाठी 30 चेंडू 80 धावांची गरज. आतापर्यंत 3 षटकांमध्ये 34 बनवल्यात. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर 16चा आहे आणि त्या रन रेट नुसार आता मैदानाच्या बॅटिंग करावी लागणार आहे. गोलंदाजीच्या मार्कावरती जर पाहिलं गेलं संघाचा कॅप्टन आणि इंदोरी संघाचा असणारा एक अनुभवी खेळाडू म्हणून सातत्याने आपण ज्या खेळाडूकडे पाहतो तो अंकुश शेवकर आपण पाहतोय मैदानाच्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय, गोलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 4 आणि ते 4थं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय तो मैदानाच्या दाखल होताना पाहायला मिळतोय. एका इनिंगसाठी आपण पाहतोय ठराविक कालावधी आहे. त्या कालावधीमध्ये एक इनिंग पूर्ण करायची आहे, 7 षटकं पूर्ण करायची आहेत आणि आता एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावं लागणार आहे. ऑस्ट्राईक खेळण्यासाठी निलेश ढगे. पहिलाच बॉल आणि निलेश ढगेने उडवलाय. बाबर तालुक्याची रन मशीन पुन्हा एकदा स्टार्ट झाली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं हलकी बजाऊं क्या आणि मैदानामध्ये आपण पाहतोय आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय आणि पहिल्याच बॉलवरती षटकार या ठिकाणी खेळून काढलाय. अंकुश शेवकरचं स्वागत आहे. 10 चेंडू 24 धावसंख्येवरती निलेश ढगे कामगिरी करतोय. मुन्ना पिंपळे 9 चेंडू 14 धावसंख्येवरती मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आता 29 बॉल शिल्लक आहे. 74 धावेंची गरज आहे. याच फटक्यांची गरज मैदानामध्ये आहे आणि वेळेला उपयोगी पडणारी फलंदाजी मैदानामध्ये निलेश ढगे पुन्हा एकदा करेल का आपण इथे पाहूयात. हा देखील बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परेश भागवत. चेंडू फील्ड करतोय तोपर्यंत आलेली सिंगल आहे. एकेरी धावी ते पाहायला मिळते. या एका धावेने टीमचा स्कोर पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. संघाचा धावफलक आपण पाहतो 41 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. एखादा खराब चेंडू मैदानामध्ये पडला की षटकार चौकार इथे पाहायला मिळतात. तर चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचं काम केलं जातं. हे क्रिकेट आहे आणि ते सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिटिव्ह क्रिकेट आपण पाहतो मैदानामध्ये निलेश ढगे आणि मुन्ना पिंपळे खेळून काढतायत. परंतु फारसा आता थांबून मैदानामध्ये चालणार नाहीये कारण 28 बॉल 73 धावींची गरज मॅच जिंकण्यासाठी आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळायचा होता आणि तिथे आपण पाहिलं गेले तर मैदानामध्ये परफेक्ट मिडल तर झालं नाहीये. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बॅकअप केलाय तोपर्यंत मैदानामध्ये 2 धावा येणार आहेत. अतिरिक्त धावसंख्या देखील आपण पाहिलं गेलं तर या आधीच्या षटकामध्ये खर्च झाल्यात. त्यानंतर या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. त्यानंतर एकेरी दुहेरी धावा आपण पाहतोय या 2 चेंडूवरती आल्यात. 27 बॉल 71 धावेंची गरज मॅच जिंकण्यासाठी. सामना जर पाहिलं गेलं तर कोणता संघ जिंकेल नक्कीच मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. कोणता संघ विजयी ठरेल खूप महत्वाचा सामना आहे. इथे बॅटची एज आहे आणि मैदानामध्ये आपण पाहतोय धावेसाठी देखील नकार कळवलाय. डिक्लेरेशन झोन कडे जाणारा चेंडू परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं मैदानामध्ये कुठल्याही प्रकारे धावा मिळणार नाहीयेत. तिथे मैदानामध्ये आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. हे वेगवान चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला. अंकुश शेवकर या खेळाडूमध्ये कमबॅक करण्याची ताकद आहे. तो कमबॅक मैदानामध्ये करताना पुन्हा एकदा पाहायला मिळतो. एका षटकारानंतर फलंदाजांना पूर्णपणे थांबून ठेवण्याचं काम या ठिकाणी त्यानं केलंय. आणि आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. फटका फसलाय. गती परिवर्तनाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी. रत्नदीप चेंडूच्या खाली आरडी झेल टिपलाय आणि फलंदाज क्रमांक 1 बॅक टू दी पवेलियन मुन्ना पिंपळे बाद.
थँक्यू. आणि फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होईल. हर्षद आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. भरपूर साल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. आज मैदानामध्ये आपण पाहतोय स्वराज्य चषक 2026 या स्पर्धेसाठी मैदानामध्ये तो दाखल होताना पाहायला मिळालाय. बाजी संघाकडनं बॅटिंगसाठी पहिलाच बॉल आणि पहिला बॉल आपण पाहतो इथे डिक्लेअर झोन मध्ये पाठवलाय. 2 धावेंसाठी 2 धावा मिळतील. मूर्ती लहानपण कीर्ती महान असा खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. या पहिला दिवस आपण पाहिला त्या पहिल्या दिवसामध्ये एक षटकार मारून सामन्याची हवा काढून टाकणारा षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग पहिल्या दिवसामध्ये हर्षदनं केली. आज मैदानामध्ये त्याची बॅटिंग पाहायला मिळणार आहे का? षटक क्रमांक जर पाहिलं तर मैदानामध्ये चौथं संपलंय. 4 षटकांचा डावे ठिकाणी संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. उर्वरित आता 24 बॉल शिल्लक आहे. 69 धावेंची गरज. 24 चेंडू 69 धावेंची गरज आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. तर बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी मैदानामध्ये गोलंदाज कोणत्या गोलंदाजाला पाचारण केले जाईल आपण पाहूयात. तत्पूर्वी जर पाहिले गेले तर मैदानामध्ये आपण पाहतो इथे निलेश ढगे जो सलामीला आलेला फलंदाज आणखी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजीसाठी आपण पाहिलं गेलं तर गोलंदाज आता बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकासाठी रत्नदीप बनसोडेला आपण पाहतोय तो गोलंदाजीच्या मार्गावरती दाखल होताना पाहायला मिळणार आहे. कारण या आधीच्या षटकामध्ये त्यानं फक्त 13 धावा खर्च केल्या. तो रत्नदीप बनसोडे आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावरती इथे दाखल होताना पाहायला मिळणार आहे. निलेश ढगे 11 चेंडू 25 धावसंख्येवरती कामगिरी करतोय. 24 बॉल 69 धावेंची गरज मॅच जिंकण्यासाठी. स्पर्धेच्या निमित्ताने प्रल्हाद धामणकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर चिनवामा सावंत मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. 45 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 बॉल 69 धावेंची गरज मॅच जिंकण्यासाठी. रत्नदीप बनसोडे गोलंदाजीच्या मार्गावरती बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. खोलवर टप्प्याचा बॉल आहे. वाईड यॉर्कर मैदानामध्ये चांगला चेंडू इथे पडलाय. कुठल्याही प्रकारे धाव येणार नाहीये. डॉट बॉल. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन संघाचे असणारे भक्कम आधारस्तंभ आणि संघमालक विशालांना नवघणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. आणि इथे बॅटची आहे विकेट किपरची चुकी. विकेट किपरची झालेली चुकी किती महागात पडू शकते हे सांगण्याची गरज नाहीये. कारण निलेश ढगेचा झेल सुटलाय. ज्या ज्या मैदानावरती निलेश ढगेचा झेल सुटलाय त्या त्या मैदानावरती निलेश ढगेची कामगिरी आपण पाहिली. आज मैदानामध्ये पुन्हा एकदा निलेश ढगेचा झेल सुटलाय. ज्या खेळाडूने पहिल्या दिवशी तब्बल 117 धावा बनवल्या तो निलेश ढगे मैदानामध्ये आपण पाहतोय. हा देखील चेंडू डॉट आहे. रत्नदीपचं कौतुक करावं लागेल. आणि इथे मैदानामध्ये पुन्हा एकदा चेंडू पडलाय. दिशा बदलली आहे. काय गोलंदाजी करतोय रत्नदीप. पुन्हा एकदा निलेश ढगेला उभं करून ठेवलंय. हे तितकंसं सोपं नाहीये. निलेश ढगेला उभं करून ठेवणं तितकंसं सोपं नाही. त्याच्यासाठी अशा प्रकारे चेंडू टाकणं सोपं नाहीये. परंतु रत्नदीप बनसोडेनं आज मात्र मैदानामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. मैदानामध्ये गॅप शोधलाय. इथे पॉइंटच्या मधोमध फटका खेळून काढलाय. हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. निलेश ढगेचा चौकार आहे. 4 धावा. थँक्यू. आणि निलेश ढगेच्या बॅटमधून आलेला हा चौकार इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानामध्ये आहे. हो पुन्हा एकदा चांगला फटका चॉप केलाय. हा देखील चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. पॉइंटच्या डोक्यावरनं खणखणीत चौकार. 4 धावा. थँक्यू. आता मैदानाच्या संघाची अर्धशतकी खेळी या ठिकाणी पूर्ण होतीये. 53 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा बॉल जर पाहिला वाईड आहे. अतिरिक्त अवांतर धावसंख्या इथे आता खर्च केली जाते. अवांतर धावेने टीमचा स्कोर देखील पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. प्रत्येक धाव महत्वाची. ती धाव इथे मैदानामध्ये घेतली जाते. तिसऱ्या पंचांकडे आपण येतोय. हा चेंडू वाईड आहे की नाही यासाठी तिसरे पंच जिथे निर्णय कळवतील. आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये अनिल माळी सर आहेत. योग्य तो निर्णय देण्याचं काम आपण पाहतोय. ज्या पंचांनी गेले 5 दिवस केले. आजचा दिवस क्रमांक 6 आहे. 5 दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर योग्य निर्णय कळवण्याचं काम या ठिकाणी केलं. फेअर डिलिव्हरी
चांगला चेंडू इथे पुन्हा एकदा हाताळलाय आणि इथे षटक संपलंय. जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या 53 धावा धावफलकावरती 5 षटकं संपली आहेत आणि या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं आणि बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या रत्नदीपने. कौतुक करावं लागेल. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा संघाचा कॅप्टन अंकुश शेवकर गोलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. 18 बॉल शिल्लक आहे. मॅच जिंकण्यासाठी 61 धाव्यांची गरज. सामना लांबत चाललाय. बाजी संघापासून आपण पाहतोय सामना आता थोडा लांब पळत चाललेला आहे. कामचेत संघाचे उत्कृष्ट गोलंदाज विलास मोहिते आज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. गेले 6 दिवस आपण पाहतोय स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी कामशेत नगरीवरून रोज या ठिकाणी दाखल होत आहेत. मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे पुणे नगर जिल्ह्याचे प्रसिद्ध गाडा मालक आणि फायनल सम्राट गणेश भाऊ धामणकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी हर्षदला आपण पाहतो या देखील खेळाडूमध्ये प्रचंड ताकद आहे. 18 चेंडू 61 धाब्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. हर्षदला आता स्वतःची ताकद इथे स्पष्ट करायची आहे. स्वतःचे इरादे स्पष्ट करायचे आहेत. अंकुश शेवकर गोलंदाजीच्या मार्कवरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये यश उद्ध्वस्त आहे आणि फलंदाज हर्षद बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद. चला बॅट्समन चला लवकर. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पाय कोणी घेऊ नका. बाउंड्री लाईन तुम्ही आतमध्ये पायाने बाउंड्री लाईन आतमध्ये ढकलू नका. समोर कोण आहे? आणि आता नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. नवीन बॅटर बॅटिंग साठी. उलव्या टप्प्याचा बॉल होता. तिथे मात्र फटका फसला आहे. क्षेत्ररक्षण तिथे होऊ शकलेलं नाहीये. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये सिंगल आली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय सचिन मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. आणि जर पाहिलं गेलं मैदानामध्ये निलेश ढगे सलामीला आलेला फलंदाज आहे. निलेश ढगेला आता बॅटचा फेस ओपन करावा लागणार आहे. 16 बॉल 60 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. 54 धावा धावफलकावरती. 16 चेंडू 60 बनवल्या जातील का धावा? लोवर फुल टॉस होता. तिथे मात्र स्वीप केलाय. हा चेंडू पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. आडव्या बॅटने निलेश ढगेचा चौकार. 4 धावा. निलेश ढगेचं आक्रमण या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. चौकार आलाय. आता 15 चेंडू 56 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. या खेळाडूमध्ये ती ताकद आहे. या खेळाडूमध्ये क्षमता आहे. असे कित्येक सामने निलेश ढगेने जिंकून दिलेत. आज पुन्हा एकदा मैदानात काय कामगिरी असणार आहे. अहो इथे जोरदार बॅट फिरवली जाते. जोरदार बॅट फिरवली आहे. परंतु आता चेंडूला फक्त वारा घालण्याचं काम केलंय. कुठल्याही प्रकारे धावा या चेंडूवरती येऊ शकणार नाहीयेत. आडव्या बॅटने सातत्याने आपण पाहतो चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. या चेंडूवरती फुटवर्क पाहायला मिळालेला नाहीये. चेंडू पूर्णपणे डॉट आहे. 14 चेंडू 56 धाव्यांची गरज. सामना लांबत चाललाय. थोडस पारड जड होताना पाहायला मिळतंय. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी संघाचं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये. हा देखील बॉल सरळ बॅटने खेळून काढण्याचा फटका या ठिकाणी. हा चेंडू पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट. षटकार आहे. 6 धावा. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात न लखा 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 थँक्यू थँक्यू डीजे. आणि इथे आपण पाहतोय 6 धाव्यांच्या मदतीने 64 धावा धावफलकावरती. 13 चेंडू 50.
13 चेंडू 50 ची गरज आहे. या मैदानावरती या धावा होऊ शकतात. ज्या खेळाडूने दिवस क्रमांक पहिल्यामध्ये लागोपाठचे 5 षटकार खेळले तो निलेश ढगे ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी पुन्हा एकदा तयार आहे. फुल टॉस बॉल होता, फुल टॉस बॉल आणि आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळून काढला फाईन लेग मध्ये. हा चेंडू बाउंड्री लाईनच्या जवळ आहे. गाडीला चेंडू लागला असेल तर हा चौकार आहे. मैदानाच्या मध्ये टू व्हीलर आहे ती बाहेर काढा. हा चौकार, 4 धावा. ती टू व्हीलर कुणाची विनंती आहे, गाड्या मैदानाच्या मध्ये कुणी लावू नका. खेळूना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही याची काळजी घ्या. आणि इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये षटक क्रमांक 6 देखील संपले. 6 षटकांचा डाव आतापर्यंत संपलाय. 68 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्यात. मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 46 धावेची गरज. 12 चेंडू 46. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्गावरती कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल आपण पाहूयात. याच मैदानावरती दिवस क्रमांक पहिला गाजवणारा निलेश ढगे आपण पाहतोय. तर निलेश ढगेने लागोपाठचे 5 षटकार या मैदानावरती खेळले ते विसरून चालणार नाही. निलेश ढगे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये कित्येक मैदान या खेळाडूने गाजवले. पुणे जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. महाराष्ट्राच्या बाहेर देखील भरपूर सारे क्रिकेट खेळून काढले. आज या मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी निलेश ढगे करणार आहे. आतापर्यंतची कामगिरी आपण पाहतो. 21 बॉल 47 धावा त्यानं बनवल्या. थोडीशी बॅट शांत नक्कीच पाहायला मिळाली. आणि आता गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज रवी घुले आलाय. ज्यानं बॅटिंग करत असताना वैयक्तिक 76 धावा आपण पाहतोय ज्या बनवल्या. स्वराज्य स्पोर्ट्स असताना ब्रँड अँबॅसिडर. पहिलाच बॉल मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये होता आणि तिथे विकेटचं पतन पाहायला मिळणार आहे. विकेट सॅक्रिफाईस, फलंदाज बाद. हा चेंडू वाईड आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे आपण चेक करणार आहोत. थेट लाईव्हच्या प्रक्षेपणातून आनंद घेत आहेत सुधीर शेठ ढोरे, मावळ केसरी साऊंडचे ओनर. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत आहे. इट्स फेअर डिलिव्हरी. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. 11 चेंडू 46 ची गरज आहे. 11 चेंडू 46. रवी घुले पहिला चेंडू लाजवाब हाताळलाय. पहिलाच बॉल मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने टाकलाय. आणि नवीन फलंदाज येतोय, न्यू बॅट्समन यात्रिक मैदानामध्ये दाखल होतोय. आणि हा बॉल मैदानाच्या मध्ये स्क्वेअर कटचा फटका आहे. निलेश ढगे क्रिकेटचा क्लास दाखवतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार, 4 धावा. थँक्यू. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 72 धावा धावफलकावरती. 10 चेंडू 42 ची गरज आहे. 10 चेंडू 42 धावांची गरज. रवी घुले 2 चेंडू टाकतोय, 4 धावा खर्च करतोय. एक फलंदाज बाद केलाय. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे, जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. मावळ चिरण मशीन निलेश ढगेच्या बॅट मधनं षटकार. थँक्यू. आणि आता इथे 23 चेंडू मध्ये 57 धावा बनवतोय निलेश ढगे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. 23 चेंडू 57 धावा. वैयक्तिक अर्धशतकी खेळी आजच्या दिवसामध्ये सुद्धा पूर्ण केली निलेश ढगेनं. 9 चेंडू 36 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. 9 बॉल 36. प्रयत्न करावे लागणार आहेत. ते प्रयत्न मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय निलेश ढगेचे पाहायला मिळत आहेत. यात्रिक राजपूत देखील आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 78 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय नोंदवल्या गेल्यात. रवी घुलेवरती केलेलं आक्रमण आहे. 2 चेंडूवरती 10 धावा रवी घुलेने इथे खर्च केल्यात. पहिला बॉल डॉट आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटने उडवलाय आणि हा देखील चेंडू पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. निलेश ढगेचा आक्रमण हल्ला. वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक. या लगा चरण षटकार. थँक्यू डीजे. निलेश ढगेचा सोडलेला झेल आता इथे विसरून चालणार नाही.
निलेश ढगेला मिळालेलं जीवदान किती घातक हे मैदानात मध्ये आता पाहायला मिळत आहे. 8 चेंडू आता मॅच जिंकण्यासाठी मैदानात मध्ये आपण पाहतोय तब्बल 30 धाव्यांची गरज. 8 चेंडू 30. क्या होगा क्या होने वाला है. निलेश ढगे यांच्यासाठी पारितोषिक आहे. जर सामना जिंकून दिला तर प्रशांत भाऊ बाळस्कर यांच्याकडनं 1000 रुपयांचं बक्षीस. शॉर्ट पिच बॉल आहे परंतु उजव्या स्टंपच्या बाहेर. इथे वाईडचा इशारा येतोय. अतिरिक्त अभांतर धाव संख्या डिप्रेशन दबाव इथे पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा 85 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्यात. 8 चेंडू 29 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा मॅच ऑन. मॅच मध्ये रंगत आणली आहे निलेश ढगेने आणि त्याच्या बॅट मधनं आता 24 चेंडू आणि 63 धावा आतापर्यंत बनवल्यात. निलेश ढगेची बॅट आता सावकार षटकारांची भाषा बोलू लागली. पुन्हा एकदा आडव्या बॅटने वन शॉट आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. फारसा काळ मैदानात मध्ये शांत फलंदाजी आता अशांत करण्याचा प्रयत्न निलेश ढगे करतोय. शांत वातावरण अशांत मैदानात मध्ये निलेश ढगेने केलंय. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही उगाच कोणाच्या वाटेला जात नाही. आलाच कोणी आडवा त्याला उभा चिरल्याशिवाय सोडत नाही. कारण शांत बसायला आम्ही काही संत नाही. निलेश ढगे इथे शूट अँड फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार आहे. 6 धावा. थँक्यू डीजे. मैदानात मध्ये 7 षटका आता संपले. 93 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्यात. 6 चेंडू 17 धाव्यांची गरज आहे. बरोबर 35 मिनिटं झालेत. योग्य वेळेत षटका हाताळली आणि आता मॅच जिंकण्यासाठी 6 बॉल 17 ची गरज आहे. या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 29 धावा खर्च केल्यात रवी घुलेनं. 6 चेंडू 17 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. 26 चेंडू 75 ची गरज. 26 चेंडू 75 धावांवरती आपण पाहतोय निलेश ढगे मैदानात मध्ये कामगिरी करतोय. सामना जर जिंकून दिला निलेश ढगेने तर प्रशांत भाऊ माळस्कर 1000 रुपये. अमित भाऊ गोटकुले यांच्याकडनं 1000 रुपये. 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. हे निलेश ढगेवरती असणारं मावळकरांचं नितांत प्रेम आहे. उगच निलेश ढगेला मावळची रन मशीन म्हटलं जात नाही. तर मैदानाच्या मध्ये आज देखील स्वतःला सिद्ध केलंय. या मैदानावरती स्वतःला सिद्ध करा. स्वराज्य चषक 2026 ही स्पर्धा तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाहीये. प्रेक्षक राजाची वाढती गर्दी आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये. स्पर्धेचा मानबिंदू आहे. 6 चेंडू 17 ची गरज. यात्रिक आपण पाहतोय मैदानात बॅटिंग साठी. तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज रोशन राठोड आपण पाहतोय मैदानात बॉलिंग साठी आहे. निलेश ढगेने जर सामना जिंकून दिला तर काजूभाई पठाण यांच्याकडनं देखील 1000 रुपयांचं बक्षीस आहे. आता निलेश ढगेसाठी 3000 रुपये आलेत. पहिलाच बॉल मैदानात मध्ये इथे विकेटचं पतन पाहायला मिळणार आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. स्ट्राईक रोटेट गेली आहे. मैदानात मध्ये आपण पाहतो इथे निलेश ढगे ऑन स्ट्राईक तर खेळताना पाहायला मिळणार आहे. यात्रिक इथे फलंदाज बाद. थँक्यू. इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू संपलेला आहे. अंपायर्स कॉल असेल तर ठीक आहे. आणि इथे तिसरे पंच कळवतील. एज साठी आहे का इथे आपल्याकडे अल्ट्रा एज नाही. बॅटकट साठी आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही. फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय बाद झालाय. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे.
नवीन बॅट्समन मैदानात मध्ये आलाय कौशल. बॅट्समनचं नाव सांगा काय आहे? आणि ते शॉर्ट पिच बॉल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खराब आहे. खराब क्षेत्ररक्षण. हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. यासाठी स्ट्राईक ठेवले निलेश ढगेने. चौकार. 4 धावा. थँक्यू. निलेश ढगेसाठी आणखी 1000 रुपये वाढतायत. संजय बाबा वाघोले यांच्याकडनं मॅच जिंकून दिली तरी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. निलेश ढगेने आपण पाहतो यासाठी स्ट्राईक मैदानाच्या मध्ये स्वतःकडे ठेवली. स्वतःवरती विश्वास आहे. स्वतःचा विश्वास आता पणाला लावलाय आणि मैदानाच्या मध्ये तो कामगिरी करतोय. संघाची शतकी खेळी पूर्ण होतीये. 101 धावा धावफलकावरती आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 27 बॉल 79 धावसंख्येवरती आपण पाहतोय निलेश ढगे कामगिरी करतोय. 4 चेंडू मॅच जिंकण्यासाठी 13 धावेंची गरज. 4 चेंडू 13. परब नहीं चलेगा तेरा, नहीं चलेगा मेरा, तुझे काम करना होगा तेरा. 4 चेंडू मॅच जिंकण्यासाठी 13. काय कामगिरी मैदानामध्ये केली जाईल. रोशन आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती तयार आहे. या आधीचं षटक महागडे ठरलं. 29 धावा त्या षटकामध्ये मैदानाच्या मध्ये खर्च करताना आपण रवी गुलेला पाहिलाय. निलेश ढगेचे लागोपाठचे 4 षटकार या आधी आपण पाहिलेत. त्यानंतर स्वतःकडे स्ट्राईक ठेवले आणि हा चौकार पाहायला मिळालाय. 101 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता मॅच जिंकण्यासाठी 4 चेंडू 13 धावेंची गरज आहे. 4 चेंडू 13. काय कामगिरी मैदानाच्या मध्ये केली जाईल. निलेश ढगे ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी मैदानाच्या मध्ये तयार आहे. स्वतःच्या मनगटामध्ये ताकद आहे आणि स्वतःवरती विश्वास आहे. पुन्हा एकदा परकाट इथे पाहायला मिळाला. स्क्वेअर कटचा फटका. नजाकत आहे, कल्पकता आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. 105 धावा धावफलकावरती 3 चेंडू 9 धावेंची गरज. काय मॅच रंगली आहे. आज सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात. 3 चेंडू 9 धावेंची गरज आणि निलेश ढगे ऑन स्ट्राईक आहे. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय 2 धावेंसाठी. आता 2 चेंडू मॅच जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज. मॅच जिंकण्यासाठी 2 चेंडू 7 धावेंची गरज आहे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. 4 गडी बाद 107 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. निलेश ढगे ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी तयार आहे. 2 चेंडू 7. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 निभाना. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. मॅच मधली हवा काढून टाकली आहे. बिग हिट षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. 113 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 1 चेंडू 1 धावेची गरज. स्वराज्य चषक 2026 चा 16 रँकलाय. 1 चेंडू 1. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा निलेश ढगे ऑन स्ट्राईक तयार आहे. सचिन गारगे यांच्याकडे 500 रुपये आले. निलेश ढगे यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. आणि डॉट चेंडू जर आला तर अमित भाऊ तरस यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आहे. डॉट चेंडू आला तर. 1 चेंडू 1 धावेची गरज. हे क्रिकेट आहे. प्रवीण सावळे यांच्याकडनं देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मैदानाच्या मध्ये संघर्ष आणि फक्त संघर्ष पाहायला मिळतोय, कारण जितना बडा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी. हलक्या हाताने चेंडू समोरच्या दिशेला आणि इथे काय बॅटिंग केली निलेश ढगे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया निलेश ढगेचं, कारण इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 31 बॉल 92 धावसंख्या बनवली आहे निलेश ढगेनं. थँक्यू डीजे. आणि निलेश ढगेची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात,
कारण 31 चेंडू आणि 92 धावांची खेळी या वाघाने केली आहे.